कोविड रुग्णांची संख्या जी आहे ती सातत्यानं वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. जी सरकारी आकडेवारी येते त्यामध्ये देखील जी आकडेवारी वाढत असलेली बघायला मिळते. कितपत गांभीर्य आहे, काय नेमकी खबरदारी असते? नाही, कोविडच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं आपण सर्वच माध्यमांच्या मधून सातत्यानं लोकांना सांगतोय की एकूणच कोरोनाचं जे काय आपल्याला पहिल्या टप्प्यातली जी भीती होती ती भीती बाळगण्याची गरज नाही. विशेषतः सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या वाढली आणि मग आपल्या सगळ्यांना सुद्धा काळजी वाटायला लागली की इथं तशा पद्धतीचा प्रकार पुन्हा उद्भवतो की काय. परंतु आपल्याकडे आता कोरोना आपल्या सगळ्या एकूण इतर जे आजार आहेत त्याच पद्धतीनं कोरोना आपल्या समवेत राहील. परंतु त्याचं लक्षण सौम्य असल्यामुळं सर्दी, फ्लू या जशा आपल्याकडे आजार आहेत तशा पद्धतीनं त्याचंही वास्तव्य राहील. पण त्याच्यासाठी विशेष काळजी करण्याची गरज नाही. परंतु जे लोक यापूर्वी सुद्धा सहव्याधी आहेत, पूर्वीचे आजारी असतील, कोमॉर्बिड असतील, तर या मंडळीने नेहमीप्रमाणे जे आपले डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा सातत्यानं आम्ही प्रसारमाध्यमांच्या वतीनं सुद्धा नेहमीच सांगत आहोत. जवळपास 15 दिवसांपूर्वी दिल्लीमधून एसओपी जी आहे ती आलेली बघायला मिळाली. काय तुम्ही सुरक्षेसाठी गोष्टी करायला हव्यात या संदर्भातली एक नियमावली आलेली पाहायला मिळाली. राज्याकडून अशा संदर्भातली अपेक्षित आहे? दिल्लीतून ज्या पद्धतीच्या सूचना आल्या त्या सूचनेतला सगळ्यात महत्वाचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा दिल्लीतल्या सगळ्या सूचनांमध्ये होता तो एवढाच होता की या कोरोनाची लक्षणं सौम्य असल्यामुळं याच्याबद्दल घाबरण्याचं, काळजी करण्याची गरज नाही. विशेषतः आपण पॅनिक लोकांना करू नये, तर त्यांना फक्त विश्वासात घेऊन वस्तुस्थिती सांगा आणि त्याला कोरोना जरी झाला तरी आता काही फारशी काळजी करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या पद्धतीनं आवश्यक त्या यंत्रणा आरोग्य विभागाकडे ज्या आहेत त्या सगळ्याच्या सज्जतेसहित आपण त्यांना मार्गदर्शन करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. मात्र 2 रुग्ण केएम मधले हे कोरोनामुळे दगावल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळेच कुठेतरी भीतीचं एक वातावरण पाहायला मिळतं. नाही, मी आपल्याला याच्यापूर्वी सुद्धा सांगतो, आजचा सुद्धा जर काय आपण एखाद्या ठिकाणी मृत्यू झाला तर दुर्दैवानं त्याला अगोदरचे सगळे आजार आहेत आणि त्या आजारातला सह आजार म्हणजे कोरोना आहे. म्हणजे जसं न्यूमोनिया सुद्धा आपल्याकडे व्हायचा आणि न्यूमोनिया म्हणजे शेवटचे लास्ट स्टेजला जसे इतर आजार होतात तसं सुद्धा कोरोना आहे. याच्यामुळं अगोदरच ते आजारी आहेत, त्यांचे वेगळ्या पद्धतीचे आजाराची निदान झालेले आहेत, औषधोपचार सुरू आहेत, अशा लोकांनाच हा आजार झालेला असल्यामुळं तर त्यांचे अगोदरचे जे आजार आहेत की ज्याच्यामुळे जसं की कॅन्सर आहे, डायबेटिक आहेत पेशंट, इतर काही ऑपरेशन्स त्यांचे असतील त्या सगळ्यांमुळे किंवा वृद्धत्व आहे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम आहे. त्यामुळे या कोरोनाच्या विषयी फक्त आपण सगळ्यांनी याची लक्षणं सौम्य आहेत, याला घाबरण्याची गरज नाही. याला सामोरं जात असताना जे काही आपले फॅमिली डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घेऊन आपण योग्य पद्धतीनं काळजी घेऊन आपण काम करूया. कोविड सोबत अन्य साथीचे आजार आता पावसाच्या निमित्तानं बघायला मिळतात. अनेक ठिकाणी डासाच्या उत्पत्तीमुळे मलेरिया, डेंग्यू सारखं प्रमाण देखील बघायला मिळतं. त्यासाठी काय खबरदारी आहे? पावसाळा सुरू होतोय. पावसाळा सुरू होत असताना एका बाजूला बीएमसीला म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल किंवा संपूर्ण राज्यातल्या सर्वच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आमच्या आरोग्य विभागाची टीम याबद्दल एनसीडीचे जे सगळे प्रोग्राम राबवते त्यामध्ये या सगळ्या 7 रोग आजाराबद्दल काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे याची एसओपी सुद्धा आपण सगळीकडे दिलेली आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे आजार उद्भवू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांनी जर समजा अशा पद्धतीला सामोरं जायचं असेल तरी सुद्धा काय करावं याच्याबद्दलच्या सूचना आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने दिलेल्या आहेत.